महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, कर्जत बचाव, कर्जत बचाव, वशीर शिलार टोलन प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, कर्जत आमच्या हक्काचा, कर्जत आमच्या हक्काचा, जवळ करा सगळे बोलत राहा ते भाईजान चल साहेब, आपण इथं एक कर्जत पर्यावरण बचाव समितीच्या आंदोलनाला आपण इथं पाठिंबा द्यायला आला। आपण राजकीय पक्षाचं सुद्धा नेतृत्व करताय, तर राजकीय भूमिका काय आहे या आंदोलनात? आता तुम्ही पाहिलं असेल, अनेक दिवस आमचे ॲडव्होकेट मोरे साहेब जे आहेत यांच्या माध्यमातून त्यांचे जे सहकारी आहेत, या सहकार्याच्या माध्यमातून अनेक वर्ष आणि अनेक दिवस त्या टोरंटो कंपनी ज्या आपल्या कर्जतमध्ये आलेली आहे आणि जी वृक्षतोड आणि जी जंगलाची हानी ते करणार आहेत त्याच्यासाठी ते लढत आहेत। आणि आपले सयाजी शिंदे जे पर्यावरणप्रेमी आहेत त्यांनी सुद्धा याला पाठिंबा दिलेला आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये पूर्ण कर्जतमध्ये वेगळा उद्रेक आहे की आजची परिस्थिती पाहिलं असेल, त्या कर्जतमध्ये एवढं तापमान वाढतंय। आता आपण या उन्हामध्ये बसलोय, किती तापमान वाढतंय। आणि आज एवढं मोठं जंगल जर तुटलं, आज कर्जत म्हणत एक निसर्गरम्य एक ठिकाण आहे, या ठिकाणी अनेक पर्यटनसाठी लोक येत असतात। आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जंगल उद्ध्वस्त करणार असाल तर हे बरोबर नाही। आणि तुम्हाला जर हे प्रकल्प करायचे असतील तर मगाशी कोणी आंदोलकांनी सांगितलं तर अनेक ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी तुम्ही ते प्रकल्प न्या। या आमच्या कर्जतमध्ये तुम्ही काय लागता? आज जर या कर्जतला एवढं पर्यावरणदृष्ट्या चांगले डोंगर आहेत, चांगली झाडं झुडपं आहेत आणि झाडं झुडपं तुम्ही उद्ध्वस्त करणार असाल तर या माध्यमातून जे पक्षी आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, त्यांचा किती हाल होणार आहेत, ते नष्ट होणार आहेत। आणि आज कर्जतची जी आमची निसर्गाची जी शोभा आहे ती संपूर्ण निघून जाणार आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आज तुम्ही पाहिलं असेल तर बदलापूरमध्ये एक धरणामुळं संपूर्ण बदलापूर अंबरनाथ बुडतंय। आणि अशी जर आता कोंढाणा धरण आमचं होतंय, आज आपले मुद्रा धरण झालेलं, आपले इथं तुमचं मोरबे धरण झालेलं आहे, त्याचा फायदा काय? आज कोंढाणा धरण झालं तरी ते शेतकऱ्यांना काही फायदा देत नाही, स्थानिक लोकांचा फायदा का देत नाही। मोरबे धरण झालं, पालीभुत्री झालं, त्याचा पालीभुत्रीचा काही लोकांना पाण्याचा उपयोग होत नाही, मोरब्याचा पाण्याचा उपयोग होत नाही। मग तुम्ही जर फक्त दुसऱ्यांसाठी जर आमची प्रकल्प जात असाल आणि जर कर्जतच्या लोकांचा फायदा काय होत नसेल तर तुम्ही कशासाठी आमच्याकडे लागता? यासाठी आता जे आमचे सर्व जे आमचे आंदोलक आहेत आणि आमचे मी सर्वांचं आभार मानले मोरे साहेबांचं, त्यांनी जो हा विषय लावून धरला। आणि या कर्जतमध्ये आणि संपूर्ण आंदोलनकर्ते आज या आंदोलनासाठी बसलेले आहेत, सर्व पक्षीय लोक बसले आहेत, इथे कुठलाही राजकारण नाही, कुठला पक्ष भेद नाही। अशा परिस्थितीमध्ये जर आम्हाला कर्जत वाचवत असेल तर कुठेतरी आपल्याला हे आपल्याला टोरंटो कंपनीचं हे जे चाललंय ते बंद करावे लागेल। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।